प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 15 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज तुम्हाला प्रिया डायरेक्ट ऑफिसमध्ये दिसली आहे. आता अर्जुन म्हणतो आल्या आल्या, अरे तन्वी तू इथे. प्रिया म्हणते गुड मॉर्निंग अर्जुन. अर्जुन म्हणतो व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. मग प्रिया म्हणते आज आपण सकाळी सकाळी भेटल्यामुळे मॉर्निंग तर आपोआपच गुड झाली आहे ना. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. काय घेशील तू, चहा की कॉफी? आता प्रिया म्हणते नको नको, मला काही नको आहे. खरं तर मीच तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आली आहे. अर्जुन म्हणतो काय? आता तिने गुलाबाचं फूल काढलंय आणि अर्जुनला दिलंय. आज काय काय गंमत घडली आहे ना प्रेक्षकांनो, फक्त बघत राहा. प्रिया म्हणते रेड रोज आपल्या मैत्रीचं प्रतीक. अर्जुन म्हणतो वा छान आहे, पण मनात विचार करतो रेड रोज मैत्रीचं नाही प्रेमाचं प्रतीक आहे. तू अशी स्वप्न बघत राहा. आता ते गुलाब स्वीकारून स्माइल करतो आणि म्हणतो थँक्यू सो स्वीट ऑफ यू. थँक्यू डिअर. आता डिअर म्हणल्यावर प्रिया तर लगेच उडायलाच लागली. आज प्रियाने काय काय उद्योग केलाय ते फक्त बघत राहा प्रेक्षकांनो. तर अर्जुनने डिअर म्हटल्यावर ती किती वेळ अर्जुनकडे बघत बसते आणि अशी हसायला लागते. आता इकडे सायलीची तगमग चाललेली असते. सायली विचार करत असते प्रिया आली असेल का यांच्या ऑफिसला. आलीच असणार आहे ती. काय घडत असेल तिथे आता. अरे देवा, हा काय विचार येतोय माझ्या डोक्यामध्ये. काय विचित्र अवस्था झाली आहे माझी. नाही असा विचार करून चालणारच नाही. काहीतरी करावं लागेल. आता सायली पुन्हा थोडा वेळ विचार करते आणि मग म्हणते मला कळतंय हे सगळं मधुभाऊंच्या सुटकेसाठी चाललंय. हो मधुभाऊंच्या सुटकेसाठीच. पण काय चाललं असेल तिथे. आणि ती प्रिया इतकी विचित्र आहे ना, ती ह्यांना मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते. मला म्हणून खूप भीती वाटतेय. काय करू मी. आता तिथे गेल्याशिवाय मला कळेल कसं काय चाललंय काय ते. मला वेड लागायची पाळी येईल. मी एक काम करते, काहीतरी गोड द्यायच्या निमित्ताने ऑफिसला जाते. जाऊ का खरं ऑफिसमध्ये? जात पण अशी अचानक कशी काय जाऊ. ते बोलले तर. पण काहीतरी गोड देते आणि त्या निमित्ताने ऑफिसमध्ये जातेच. आता इथे जर थांबले ना तर मला वेळ लागायची पाळी येईल. असा विचार करून तिने पर्स घेतली आहे आणि निघाली आहे ऑफिसला. इकडे अर्जुन प्रियाला म्हणत असतो अगं कॉफी सांगतो तुझ्यासाठी. प्रिया म्हणते जाऊ दे रे अर्जुन, कशाला एवढी फॉर्मॅलिटी करतोयस. जाऊ दे ना, आपण गप्पा मारूयात ना. आता ती त्याच्या जवळ जाऊन म्हणते काय झालं, तू इतका स्ट्रेसमध्ये का दिसतोयस. अर्जुन म्हणतो कामाचा स्ट्रेस आहे ना तन्वी, काय करणार. अर्जुन हे सगळं बोलायला खूप घाबरत असतो तिच्याशी खरं तर. मग आता ही म्हणते तू आणि सायली JM रोडच्या कॅफेमध्ये गेला होतात ना. अर्जुन म्हणतो तुला कसं कळलं ग. प्रिया म्हणते मी पण तिथेच होते तेव्हा, माझ्या मैत्रिणीसोबत होते. अर्जुन आधी स्माइल करतो आणि म्हणतो अच्छा, पण तिथे जे काही घडलं ते तू बघितलंस का. प्रिया म्हणते अर्जुन अरे तिथे सगळ्यांनीच बघितलं ना. अर्जुन खरं सांग मला, तुला स्ट्रेस कामाचा नाहीये ना. सायली तुझ्याशी भांडली आहे याचा स्ट्रेस आलाय ना तुला. ही बोलता बोलता त्याचा हात धरते पटकन आणि म्हणते अरे अर्जुन, सायलीने जे काही केलं ना ते ऐकून खरंच मला खूप वाईट वाटलं रे. आता ही त्याचा हात असा धरून ठेवते घट्ट. मग अर्जुन हात पुन्हा सोडवतो आणि म्हणतो हो ना, मी तिला तेच म्हणत होतो, आपण घरी भांडतो ना मग कॅफेत कशाला जायचं. पण ऐकेल ती सायली कुठली ना. मग लगेच प्रिया म्हणते अरे तिला लहानपणापासून अशी सवय, ती पक्की अटेन्शन सीकर आहे. तू नको टेन्शन घेऊ, हे बघ मी समजू शकते तुला. खरं तर अर्जुनला तिच्याशी बोलायला अनकम्फर्टेबल होत असतं. आता अर्जुन सहज म्हणतो काय सांगू तुला तन्वी, अरे ती आधी खूप चांगली होती, आमचं लग्न झालं तेव्हा अगदी सरळ. पण आता लगेच प्रिया म्हणते आता काय, किल्ल्या हातात आल्यामुळे मार झाला असणार. आता अर्जुन लगेच म्हणतो किल्ल्या, कसल्या किल्ल्या. आता प्रिया विचार करते अरे यार माती खाल्ली मी. याच्या घरातल्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचताय ना हे त्याला कळायला नकोय. मग लगेच प्रिया म्हणते अरे किल्ल्या, त्या आश्रमाच्या किल्ल्या रे. मधुभाऊंनी हिला दिला होता ना सायलीला, तेव्हा खूप माजली होती ती. कशामुळे वागत असेल नाही सायली असं, मला कळतच नाही. आता अर्जुन विचार करतो हिला कसं माहितीये पूर्णाजीने हिला सायलीला किल्ल्या दिल्या म्हणून. अस्मिताताईने सांगितलं असेल, पण हिचा विश्वास जिंकायचा हा बेस्ट चान्स आहे. आता हे तो मनातल्या मनात विचार करतोय. प्रिया म्हणत असते अर्जुन या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय हे कळतंय रे मला, पण तू माझ्याशी काहीही शेअर करू शकतोस. आता अर्जुन म्हणतो काय सांगू तुला तन्वी, काय सांगू. आता तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो मला वाटलं ना लग्न झाल्यावर सायली खूप साधी मुलगी आहे. लग्न झाल्यावर तिने सगळ्यांना इम्प्रेस पण केलं होतं. पूर्णाजी पण खूप इम्प्रेस झाली आहे ग. आता सगळं घर, सगळं फायनान्स तिच्या ताब्यात दिलंय तिला. पूर्णाजीने सगळं तिला दिलंय. एवढं सगळं पैसे बघून ती चेंज तर नसेल ना झाली. आता लगेच प्रिया म्हणते अरे हो, पैशासाठीच तिचं डोकं फिरलं असणार आहे. अर्जुन म्हणतो खरंच असं झालं असेल का.
मला पण आता असंच वाटायला लागलंय. आता तेवढ्या तिकडे सायली ऑफिसमध्ये शिरली आहे याच्या. आता अर्जुन म्हणतो काय सांगू तन्वी, मला ना खूप भीती वाटते ग. ही सायली आमच्या सुभेदारांच्या घराचे तुकडे तर नाही ना करणार. मग लगेच ही प्रिया म्हणते हो ना रे, तुझं नशीब किती खराब आहे ना. माझं तुझ्याशी लग्न होणार होतं, पण तू तेव्हा मला नाकारलंस आणि ते सायली सोबत लग्न केलंस. हे लग्नानंतर बघ ना सायली कशी विचित्र वागतीये. आता अर्जुन असं दुःख आणतो चेहऱ्यावर आणि म्हणतो मला कळतंय का तन्वी, माझं चॉईस चुकलाय, पण आता बोलून काय उपयोग. पण आता लगेच ही म्हणते अरे असं कसं म्हणतोस उपयोग नाहीये, हे बघ अजून सुद्धा उशीर झालेला नाहीये. अरे एकदा तरी आपल्या बालपणीचं बॉन्डिंग आठव ना, आणि मग तुला कळेल तुझ्यासाठी जोडीदार म्हणून कोण योग्य आहे ते. आता अर्जुन लगेच म्हणतो हो अगं तन्वी, खरंय तुझं, अगदी खरंय. मला आठवतं ग सगळं. लहानपणी आपण किती सतत एकमेकांसोबत असायचो नाही, पण सायली आल्यावर मी किती किती स्टुपिड सारखा वागायला लागलो मी. खरंच ग, ही गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती आली आणि कधी मी समजूनच नाही घेतली. आज मला कळते, आज मी सांगतोच तुला. आता हे बोलताना त्याला खूप त्रास होत असतो. तो तोंड कसं करतोय बघा. तुला कसं सांगू मी, मला तू खूप आवडतेस तन्वी. आणि आता त्याने तोंड वाकडं तिकडं करत तिला सांगितलंय असं. पण आता लगेच प्रिया म्हणते काय सांगतोयस अर्जुन, तू तू खरं बोलतोयस हे सगळं. अर्जुन असा वाकडे तिकडे तोंड करतो हो अगं खरंच. आता ही लगेच पाठीमागनं त्याला बिलगते नेमकी, आणि तेव्हा सायली ऑफिसमध्ये शिरते. अर्जुन किती घाबरलाय बघा ना. आता अर्जुनच्या मनात इच्छा नसतानाही त्याला हे सगळं करावं लागतंय, कारण मधुभाऊंच्या सुटकेसाठी हे गरजेचं आहे ना. पण खरं सांगू का प्रेक्षकांनो, हे अर्जुनला म्हणजे सायलीला जेलसी देण्याचा प्रकार अर्जुनची मैत्रीण आल्यावर झाला होता. त्यामुळे हे थोडंसं रटाळ वाटतंय, असं थोडंसं वाटतंय नाही का. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. आता ही जेव्हा त्याला मिठी मारते तेव्हा ही सायली बघते आणि मग तिला फार राग येतो आणि ती म्हणत असते बापरे मिठी 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 मिठी, सोड सोड ती मिठी. सायली तुला ना हे सगळं खूप महागात पडणार आहे. मधुभाऊंच्या सुटकेसाठी चाललंय खरं हे सगळं, पण होतं काय ना प्रेक्षकांनो, एखादी गोष्ट वारंवार बघितली की ती कंटाळवाणी वाटायला लागते. पण ठीक आहे, छान दाखवत आहेत ते ट्रॅक, पण प्रिया एवढी पटकन येणार नाही अर्जुनच्या ताब्यात, हे तितकंच खरं आहे. सायली आता अर्जुनच्या कॅबिनमध्ये जाते आत आणि लगेच प्रियाकडे बघायला लागते. आता प्रिया म्हणते सायली तू इथे कशी. सायली म्हणते इथे कशी म्हणजे, माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे हे, मला यायला काही आमंत्रणाची गरज नाहीये. प्रिया म्हणते हो तेही खरंच आहे म्हणा. प्रिया लगेच सायलीच्या गळ्यात पडते आणि म्हणते कशी आहेस तू सायली. सायली म्हणते मी मजेत आहे, तूही मजेतच दिसतीये म्हणा. मग लगेच प्रिया म्हणते अगं हो, अर्जुन न जरा डिस्टर्ब वाटत होता म्हणून मी त्याला भेटायला आले होते, बस दुसरं काही नाही. आता प्रिया अर्जुनचा हात हातात धरते. मग सायली बघते आणि म्हणते हात सोड हात सोड, मी इथे असताना माझ्या नवऱ्याचा हात हातात घेताना तुला काहीच वाटत नाही का ग. प्रिया म्हणते अगं हो हो, तुझा नवरा असला तरी तो माझा बालपणीचा मित्र पण आहे ना. सायलीने तिचा असा हात झटकलाय आणि तिला बाजूला सारलाय. मग लगेच म्हणते की मी जरा अर्जुनला भेटायला आले होते मगाशीच, पण ठीक आहे आता निघते. अर्जुन बाय हं, सी यू सून. अर्जुन पण लगेच प्रेमाने तिला बाय टेक केअर असं म्हणतोय. आता प्रिया जरा वेळ त्याच्याकडे बघतेच बरं का सारखी. आता सायलीला काही हे आवडेना आणि पटेना, पण आता जाता जाता हिने आणलेला गुलाब पुन्हा एकदा त्या अर्जुनच्या खिशाला लावते आणि म्हणते बाय. सायली आता आणखीन चिडते बरं का अर्जुनकडे बघून, पण अर्जुनला मात्र त्याचं काही नाही. आता प्रिया सायलीचा हात ओढून अशी बाजूला नेते तिला आणि म्हणते माझ्या मित्राची काळजी घे हं, नाहीतर तो तुझ्या हातातून निसटून जाईल. बाय अर्जुन असं म्हणून अर्जुन पण तिला बाय बाय टेक केअर सी यू सून असं म्हणत असतो. आता मात्र सायली तिच्याकडे बघते आणि खूप चिडते अर्जुनवर आणि म्हणते काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो अरे यार तुमचं काय चाललंय. सायली म्हणते अरे पण आपलं काय ठरलं होतं आणि तुम्ही काय करत होतात. अर्जुन म्हणतो आपलं जे ठरलं ना तेच करत होतो मी. अरे मी तन्वीच्या जवळ जाऊन सगळं खरं वदवून घ्यायचा प्रयत्नच करत होतो, पण तुम्ही असं मध्ये मध्ये आलात तर कसं व्हायचं सायली. सायली म्हणते हो, पण तिला मिठ्या मारायचं हे ठरलं होतं का, आपलं ठरलं होतं का. अर्जुन म्हणतो अरे नव्हतं ठरलं, मारल्या मिठ्या, त्याला काय फरक पडतोय. तन्वीनी खरं बोलायची कारण आहे ना. अहो असं काय करताय, तन्वी समोर आपण इम्प्रेशन ठेवलं होतं ना, आपलं भांडण झालंय, आपलं रिलेशन चांगलं नाहीये, पण तुम्ही इथे येऊन हक्क गाजवताय माझ्यावर. अरे आपला प्लॅन पूर्ण बिघडेल ना, तुम्हाला कळत कसं नाही मिसेस सायली. आता सायली म्हणते हो चुकलंच माझं, मी असं तुम्ही एकांतात असताना इथे यायला नको होतं. अर्जुन म्हणतो अरे तुम्ही ना कम्प्लिटली चुकीचा अर्थ काढताय. हे बघा मला एवढंच म्हणणं आहे की आपण केअरफुल राहायला हवं. तन्वीचा ब्रेन किती फास्ट चालतो ना हे आपल्याला कळतं दोघांना. तिला थोडा जरी डाऊट आला ना
तर ती आपल्या विरुद्ध प्लॅन चालू करेल, मग आपल्या ट्रॅपचा काहीच उपयोग राहणार नाही. सायली आता जरा रागवते आणि म्हणते हो कळतं मला सगळं, पुढच्या वेळेला मी असं नाही करणार, तुमच्यासाठी लाडू आणले होते खा जेवण झाल्यावर. आता ती तो लाडूचा डब्बा आपटते तिथे आणि जाता जाता त्याला म्हणते बाय सी यू सून, आणि ते गुलाबाचं फूल त्याच्या खिशाला लावून चालली जाते. आता अर्जुन म्हणतो म्हणजे हसतो तो मनातल्या मनात, त्याला फार भारी वाटतंय ते. पण आता सायली गेल्यानंतर त्याला विचार येतो मनामध्ये, अरे यार एक गुलाबाचं फूल पण ना, पण पुन्हा त्याला असं वाटते हे तर आता सायलीने दिले, त्यामुळे तो त्या गुलाबाचे लाड करतोय. असो तर आता इकडे प्रिया लागली उडायला. ती स्वतःलाच म्हणत असते वेलकम फ्युचर तन्वी सुभेदार. ही तर फक्त सुरुवात आहे. अर्जुन जर असा सतत मला भेटायला लागला ना तर तो कन्फर्म माझ्या प्रेमात पडेल, आणि त्या सायलीला घराच्या बाहेर काढायला काय लागणार आहे मग. आता ती हसायला लागते आणि मग म्हणते आता सुभेदारांची सगळीची सगळी इस्टेट आता माझी होणार, शिवाय या किल्लेदाराचा पैसाही माझ्या खिशात जाणार. अरे येस 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 डबल धमाका होणार. पण आता पुन्हा प्रियाच्या मनात विचार येतो, नाही नाही पण या अर्जुनला तर मी गेली वर्षभर पटवायचा प्रयत्न करतेय आणि हा अचानक कसं काय माझ्या गळ्याला लागतोय मासा. नाही 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 प्रिया, तुला खात्री करून घ्यायला पाहिजे की हा अर्जुन तुझ्या बाजूने. पण आता हे सगळं कळणार कसं आपल्याला. मग आता ती पुन्हा काहीतरी विचार करते आणि मग म्हणते अर्जुनची एक छोटीशी परीक्षा घ्यायलाच हवी. आता इकडे अर्जुन घरी गेल्यावर प्रियाचा मेसेज येतो का फोन येतो का याची वाट बघत असतो, पण आता तिचा काही फोन आणि मेसेज येईना. मग तो सगळा राग सायलीवर काढतो आणि म्हणतो बघा बघा त्या तन्वीचा फोन नाही मेसेज नाही, एरवी ती घरी गेल्यावर मला पटापट फोन किंवा मेसेज करत असते, नाही नाही मीच तिला फोन करतो. आता तो तिला फोन करतो प्रियाला. प्रिया विचार करते अर्जुन कॉल करतोयस तू मला, पण आता तुझी पहिली परीक्षा घेण्याची वेळ आली आहे, तुझे कॉल मी उचलत नाही आहे, अचानक मी गायब झाली आहे, तर हे सगळं झाल्यानंतर तुझी काय रिॲक्शन येते ना हे बघायची मजा येणार आहे. तू मला डेस्परेटली कॉल करत राहास, मग तू या परीक्षेत पास होशील. आता ही प्रिया फोन बाजूला ठेवते आणि वाजू देते फोन कितीतरी वेळ. मग इकडे अर्जुन सायलीला म्हणतो बघा 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 आता ती तन्वी फोन उचलत नाहीये माझा. सायली म्हणते जाऊ द्या ना मग नका उचलू देऊ ना, नंतर होईल ना तुमचं बोलणं. अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला कळत नाहीये का, अहो तुम्ही ऑफिसमध्ये आल्यामुळे तिला आता डाऊट आला असेल माझ्या प्लॅनचा, म्हणजे आता ती अलर्ट होणार. मी आता एक काम करतो, तिला मेसेज करतो, ती कदाचित सगळ्यांसमोर असेल म्हणून फोन घेत नसेल पण मेसेजला नक्की रिप्लाय करेल ती. अर्जुन आता मेसेज करतो तरी पण ती काहीच रिस्पॉन्स देत नाही प्रिया, त्यामुळे तो खूप चिडतो आणि म्हणतो बघा मेसेज बघत सुद्धा नाहीये तन्वी. अरे देवा, बघा बघा चांगली हातात आली होती ती आपल्या, आता ती मुद्दाम दूर गेली, तुमच्यामुळे झालंय सगळं. नाही नाही पुन्हा एकदा फोन लावून बघतो मी, आता उचलेल कदाचित, असं म्हणून पुन्हा त्याने फोन लावलाय पण तरी सुद्धा ती तिकडनं रिस्पॉन्सच देत नाहीये. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो अरे देवा ती फोन घेत नाहीये रिस्पॉन्स देत नाहीये, हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय. तुमचं ऑफिसमध्ये येणं आपल्या प्लॅनमध्ये होतं का, नाही ना, का आलात ऑफिसमध्ये, आलात तर आलात, पुन्हा एकदा केबिनमध्ये आलात माझ्या, तुम्हाला माहित होतं तन्वी माझ्या कॅबिनमध्ये आहे, ती जाईपर्यंत बाहेर थांबायचं ना तुम्ही, ती आहे आत तर तुम्ही आत शिरलात. आपण हे सगळं विचार करून ठरवून प्लॅन केलं होतं ना, बरं पुन्हा हे सगळं आपण मधुभाऊ सुटण्यासाठी करतोय ना. हे बघा आता जर तन्वी खरं नाही बोलली ना तर तुमची जबाबदारी असणार आहे, माझी नाही. आता ही सायली लागते घळाघळा रडायला आणि मग अर्जुनला कळतं की आपण जरा जास्ती बोललोय म्हणून. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय, छान दाखवलाय तसा त्यांनी भाग. तर एखादं लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सायली आता रडत असते आणि अर्जुनला एकदम मेसेज येतो तन्वीचा, पण तरीसुद्धा तो तिला सॉरी सॉरी असं म्हणत असतो. मग आता प्रिया अर्जुनला फोन करते आणि म्हणते तुझ्या ऑफिसमध्ये ना सतत कोणी ना कोणी येत असतं रे, आपण एक काम करू अशा एखाद्या ठिकाणी भेटू की जिथे आपण दोघंच असू, कोणीच डिस्टर्ब करणार नाही आपल्याला. आता अर्जुन तिला हो हो म्हणतो खरी फोनवर, पण आता डायरेक्ट तन्वीने एक डिनर डेट प्लॅन केली आहे. अर्जुन म्हणतो बापरे हे कॅन्डल लाईट वगैरे सगळी तयारी तू केली आहेस का. प्रिया म्हणते हो आज आपली पहिली डिनर डेट आहे ना, आजची संध्याकाळ आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील. प्रेक्षकांनो या मालिकेनंतर मी कला अद्वैतचा रिव्ह्यू देते, तोही माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. हो छान देते मी त्या मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.